नमस्कार, मी कृष्णा सौ केशरी भार्गव प्राथमिक विद्यालयाची मी विद्यार्थी इयत्ता 4थी ब या वर्गात शिकते. आमच्या वर्ग शिक्षिका मॅडम यांची मी मुलाखत घेत आहे. नमस्कार, मी श्रेया सौ केशरी भार्गव प्राथमिक विद्यालय लातूरची विद्यार्थी मी इयत्ता 4थी ब या वर्गात शिकते. आमच्या वर्ग शिक्षिका मॅडम यांची आम्ही मुलाखत घेत आहोत. मॅडम, तुमचं पूर्ण नाव काय? नमस्कार, माझे पूर्ण नाव आहे कल्पना श्याम भट्ट. शिक्षण माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण आपल्याच संस्थेमध्ये गोदावरी शाळेमध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर बसवेश्वर कॉलेजमध्ये मी 12वीचं शिक्षण घेतलं. सुशीला देवी देशमुख कॉलेजमधून माझं DEd झालेलं आहे. आवड तुमचं काय? मला लेखनाची आवड आहे. विविध विषयांवर मी लेखन करते, कविता करते, तसंच विद्यार्थ्यांना घडवणं, बालकविता लिहिणं, विविध विषयांवर लेख लिहिणं आणि माझे अनेक लेख कविता वृत्तपत्रातून प्रकाशितही झालेले आहेत आणि पुस्तकाचंही मी लेखन केलेलं आहे. तुम्हाला पुरस्कार मिळाला? हो, मला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. रणरागिणी पुरस्कार, दीपस्तंभ अभिमान पुरस्कार, संकल्प सखी पुरस्कार असे, त्याचबरोबर आदर्श शिक्षक पुरस्कारही मला मिळालेला आहे. आपल्या लातूरच्या वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते, तसेच पुणे येथे मला एक राज्यस्तरीय पुरस्कार तेथील मान्यवरांच्या हस्ते मिळालेला आहे. केशवराज शाळेमध्ये त्यांच्या हस्ते पण मला पुरस्कार मिळालेला आहे. तुम्ही शिक्षक होता तेव्हा माझे विद्यार्थी आजचे विद्यार्थी यांच्यात काय फरक आहे? आता मी गत 22 वर्ष झालं या शिक्षण क्षेत्रात आहे. तेव्हाचे विद्यार्थी आताच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप फरक आहे. तेव्हा आजकालचे जे तुम्ही विद्यार्थी आहे, तुम्हाला तंत्रज्ञान तुमच्या हातातच मोबाईल आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूप उत्सुक वगैरे आहे. आधीचे विद्यार्थी उत्सुक होते, पण त्यांना आवड होती पुस्तक वाचनाची. पण तुमचा जो पुस्तक वाचनाचा लेखनाची जी आहे पूर्ण तुम्ही आता मोबाईलमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तुम्ही नाहीये, तुम्हाला तंत्रज्ञान जास्त आहे आणि मोबाईल तेव्हाच्या आणि आताच्या पिढीमध्ये फरक नक्कीच आहे. तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं, तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने शिकवलं? आज मी 22 वर्ष झालं तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मी शिक्षण देत आहे. विविध प्रकारे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना शिकवतो आणि एक पिढी घडवणं म्हणजे एका प्रकारे आम्ही पण शिकणार. आता मी जेव्हा सुरुवातीला इथे लागले तेव्हा 8 वर्ष माझ्याकडे पहिलीचा वर्ग होता. तर विविध उपक्रम राबवले. त्या मुलांच्या डॉक्टर जसा विद्यार्थ्यांना डॉक्टर जसा पेशंट्सला ज्याचं